तालुक्यामध्ये मंगेशी टेम्पल आहे, जे की टेम्पल आपल्याला बघायचं आहे आणि तिथून आपण नॉर्थ गोव्यामध्ये शिफ्ट होणार. शांतादुर्गा माता मंदिर सारखा, पण या ठिकाणची सगळी मंदिरं मला वाटतं ढाचा बऱ्यापैकी एकसारखा आहे. गुड मॉर्निंग मित्रांनो, आता आम्ही आलेलो आहोत कविताच्या घरी. अर्थात गीतांजलीची आणि माझी कॉमन फ्रेंड आहे मावशीमधली. गणपती बाप्पा मोरया. मित्रांनो, आत्तापर्यंत आपण अगोडा फोर्टवरती फिरतोय. तुम्ही एक असं लोकेशन आहे की जिथून पूर्ण समुद्राचा व्ह्यू तुम्हाला दिसेल. त्या लाईट हाऊस बघण्यासाठी आपल्याला पर व्यक्ती 25 रुपये तिकीट प्राईज आहे. मित्रांनो, आम्ही आता आलेलो आहे लाईट हाऊसवरती, एकदम वरच्या टोकावरती लाईट हाऊसच्या. तर हे आहे ते वरचं टोक. गुड मॉर्निंग मित्रांनो, आज आपला गोव्यामधला तिसरा दिवस आहे. सकाळी उठून मॉर्निंगला सगळं फ्रेश झालेलो आहोत, नाश्ताही झालेला आहे. आता आपल्याला जायचं आहे मंगेशी टेम्पलला, कारण आपण हे हॉटेल एक्झिट करतोय, कारण 2 दिवस आपण साऊथ गोव्यामध्ये होतो आणि साऊथ गोव्यामध्ये आपण फिरलेलो होतो. तर आता आपण निघालेलो आहोत नॉर्थ गोव्याला. सगळं पॅकिंग वगैरे झालेलं आहे आणि नॉर्थ गोव्याला जाताना आपण फोंडा तालुका जो आहे त्या रूटने जाणार आहोत आणि तिथून ओल्ड गोव्यामधून खाली तिकडे नॉर्थ गोव्याला शिफ्ट होऊ. फोंडा तालुक्यामध्ये मंगेशी टेम्पल आहे, जे की टेम्पल आपल्याला बघायचं आहे आणि तिथून आपण नॉर्थ गोव्यामध्ये शिफ्ट होणार आहोत. तर आय होप की तुम्हाला हे व्हिडिओज आवडत असतील आणि जर आवडले असेल तर नक्की जरूर सबस्क्राईब करत जावा. आणि आता तुम्हीही आमच्यासोबत गोव्याची जर्नी कराल तर चला जाऊयात मंगेशी टेम्पल पाहायला. आजचा गोव्यातला तिसरा दिवस. सकाळच्या सुंदर वातावरणात नागमोडी वळणाचा घाट उतरून आम्ही आता पोहोचलोय मंगेशी मंदिराजवळ. मंगेशी गोव्यामधील एक गाव आहे. हे गाव मास्टर दीनानाथ मंगेशकरांचे मूळ गाव आहे. श्री क्षेत्र मंगेश हे गोव्यातले पहिल्या क्रमांकाचे हिंदू देवस्थान आहे. शुभ्र पांढऱ्या रंगातील कोरीव मंदिर हे एका सुंदर वास्तुकलेचा नमुना आहे. त्यामुळे बरेच पर्यटक या मंदिराला वेळोवेळी भेट देत असतात. इथली सकाळच्या सुंदर वातावरणात दिसणारी मंदिराची मुखदर्शनी बाजू मनात सकाळ सकाळी सकारात्मकता पेरते. खरं तर आता आम्ही मंगेशी टेम्पलच्या इथे आलेलो आहोत आणि आतमधला सेम गाभारा आम्हाला याच्यासारखा वाटला, शांतादुर्गा माता मंदिर सारखा. पण या ठिकाणची सगळी मंदिरं मला वाटतं ढाचा बऱ्यापैकी एकसारखा आहे, पण खूप सुंदर आहेत. आतमधून खूप छान वाटलं. आता खरं आतमधले व्हिडिओ काढता येत नाहीत, पण बाहेरचा आम्ही कॅप्चर केलेले आहेत व्हिडिओज. तुम्ही बघू शकता मंदिर किती सुंदर आहे, आजूबाजूचा परिसर किती सुंदर आहे. इकडे पण बघा वरती, हे मंगेशी टेम्पल आहे, भगवान शंकराचं मंदिर आहे हे. इथली मंदिरासमोरील दिसणारी सुंदर दीपमाळ सुद्धा आकर्षक आणि प्रेक्षणीय आहे. तसेच मंदिराच्या समोर पूर्वेला असणारा तलाव आणि त्याच्या मध्यभागी असणारे तुळशी वृंदावन हे देखील अतिशय सुंदर आहे. गुड मॉर्निंग मित्रांनो, आता आम्ही आलेलो आहोत कविताच्या घरी. अर्थात गीतांजलीची आणि माझी कॉमन फ्रेंड आहे मावशीमधली. तिचं लग्न झाल्यानंतर ती दुसऱ्या गावी गेली आणि आता गोव्यामध्ये जॉब करते. तर ती मापुसामध्ये राहते. तर आम्ही आज इकडे आलेलो आहोत. तिची पण भेट होईल, थोडं फिरू वगैरे. आज रात्रीचा मुक्काम इकडेच असेल आणि त्यानंतर पुढे आम्ही एक दिवस उद्याचा एक दिवस आजच्या रात्रीचा एक स्टे करून उद्या संध्याकाळी बसने आम्ही निघू. तर छान घर आहे, लोकेशन पण छान आहे, मस्त. मावशीतली लोक बघतील कविताचं घर. असं
इकडे आतमध्ये ही ॲक्च्युली गॅलरी होती आणि हे आतमधलं घर आहे. आता खरं तर कविता कामावरती गेलेले. आम्ही आता थोड्या वेळाने फिरायला जाऊ बाहेर. बरं 1-2 बीच असतील, एखादा फोर्ट झाला तर ट्राय करू आणि मग पुन्हा या ठिकाणी संध्याकाळी लोकेशनवरती मुक्कामासाठी येऊ. आली आमच्या हिंदवीची गाडी. टॅव 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 ट्यू ट्यू ट्यू. आता ते हे लावा, काहीतरी गाणं लावा. आता हिंदवी आणि मी गाडी चालवणार. बघू आता हिंदवीची माझी गाडी. ट्रिंग 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 ट्रिंग. गणपती बाप्पा मोरया. बाबा कुठे? पप्पा कुठे? पप्पा मम्मी हिंदवीच्या बाललीलांमधून बाहेर पडूच वाटत नव्हते, पण तरीही पुन्हा आवरून आम्ही निघालो अगवाडा किल्ल्याकडे. 17व्या शतकातील बांधलेला अगवाडा किल्ला हा गोव्यातील खरं तर एक ऐतिहासिक पोर्तुगीज किल्ला आहे. या किल्ल्याचे नाव अगवाडा या पोर्तुगीज शब्दावरूनच आलेलं आहे, ज्याचा अर्थ पाणी असा होतो, कारण तो नौदलासाठी गोड्या पाण्याचा स्रोत म्हणून ओळखला जातो. तर मित्रांनो, आपण आता इथे अगोडा फोर्ट, हा गोव्यामधला अगोडा फोर्ट आहे, त्या ठिकाणी आलेलो आहोत आणि पार्किंगमध्ये गाडी लावलेली आहे. आपण ही पहा, गाडी आपण पार्क केलेली आहे. गाडीचे 50 रुपीज चार्जेस घेतलेले आहेत पार्किंगचे. आता अगोडा फोर्टसाठी आपल्याला तिकीट काढावे लागेल, त्यानंतर पुढच्या गोष्टी आपण करूयात. तर गाईज तिकीट काढलेले आहे. पर हेड 25 रुपये तिकीटाचे पडलेले आहे आणि 50 रुपये गेले आम्हा दोघांचे आणि आम्ही अगोडा फोर्टमध्ये आलेलो आहोत. बघू शकता तुम्ही आतमध्ये सुंदर अशी झाडं वगैरे सुद्धा आहेत. इकडे खाली सुद्धा बघा. आता हा रूट नक्की कसा चाललाय, काय डोकं चालणार नाही, बघूया. हा खालचा वाकून अच्छा इकडे समुद्र दिसतोय. अच्छा इथे बसण्यासाठी वगैरे सुद्धा खूप छान व्यवस्था आहे. मी त्याला तर बसू देखील शकता. तर तुम्ही बघू शकता इकडे समोर अगोडा किल्ल्याची एंट्री आहे. खाली काय रे? अच्छा, आणि हा जो समोर रोड दिसतो तिथून आपल्याला आतमध्ये एंटर करायचं आहे. एंट्रन्स स्पॉट आहे, इथून आपण आतमध्ये जाऊ शकतो. वरती नंतर जाऊ. इकडे उत्तर गोव्यातील सिक्कीरेम बीचजवळ अरबी समुद्राच्या काठावर हा अगवाडा किल्ला आपल्याला पाहायला मिळतो. पोर्तुगीजांनी या किल्ल्याची बांधणी 17व्या शतकामध्ये केली. यावर जुनी दीपगृह, गोड्या पाण्याचा साठा आणि हा मोठा किल्ला आहे, ज्याचे 2 भाग आहेत, एक वरचा आणि एक खालचा. गोवा मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्य सैनिकांसाठी हे तुरुंग म्हणूनही वापरला गेलेला हा किल्ला आहे. हा गोव्यातील एक लोकप्रिय
पर्यटन स्थळ आहे जिथे इतिहास, समुद्रकिनारा आणि सुंदर दृश्यांचा तुम्हाला अनुभव घेता येईल. मित्रांनो, आत्तापर्यंत आपण अगोडा फोर्टवरती फिरतोय. तुम्ही एक असं लोकेशन आहे की जिथून पूर्ण समुद्राचा व्ह्यू तुम्हाला दिसेल. त्या लोकेशनला आपण जाऊयात. तुम्ही बघू शकता समोर जी जागा आहे, बुरुज आहे अर्थात, त्या बुरुजाच्या पुढे आपल्याला समुद्राचा व्ह्यू पूर्ण बघता येईल. आपण तिकडे जाऊयात. मंगाशी आपण ज्या रूटने गेलेलो त्याच्या मागे इथून वर जायला जागा होती. आपण थोडं थांबलो होतो, तिकडे गेलो होतो. आता पण इकडे आलो. आपण अगोडा फोर्ट बघून आलो आहे. आता आपण या ठिकाणी आलो आहे की आपल्याला लाईट हाऊस बघायचं आहे. आणि तो लाईट हाऊस बघण्यासाठी आपल्याला पर व्यक्ती 25 रुपये तिकीट प्राईज आहे. आता म्हटलं एवढं लांब आलो आहे असं परत काय लाईट हाऊस बघणं होणार नाही. सो आत्ताच आपण बघून घेऊयात. आणि हा तो लाईट हाऊस आहे. अच्छा, हे कशासाठी? हां, काहीतरी प्रोग्राम वगैरे होत असेल तर तो हां इथं तरी स्टेज उभं केलं तरी या ठिकाणी. तर आता आपण लाईट हाऊसमध्ये एंट्री मारतोय. चला. पैसे देऊन पायऱ्या चढायचं काम चालू आहे. लाईट हाऊसवरचा वर्ण व्ह्यू बघायचं होतं समुद्राचा, म्हणून आम्ही एवढे सगळे उच्चापत्या करतोय. आता आपण इथपर्यंत चढून आलोय, दम लागलाय. इथे बघू शकता तुम्ही असा व्ह्यू आहे. आणि इथून परत वरती आपल्याला जायचं आहे या छोट्याशा पायऱ्यांवर. सो आपण जाऊया.
तिकडे पण बीच दिसतोय ना. मित्रांनो आम्ही आता आलेलो आहे लाईट हाऊसवरती, एकदम वरच्या टोकावरती लाईट हाऊसच्या. तर हे आहे ते वरचं टोक आणि ही गॅलरी, इथून आपण सगळं बघू शकतो खालीपर्यंत. तो समोर जो बघताय तो आहे अगोडा फोर्ट. ठीक आहे, हा जो तो आहे अगोडा फोर्ट. हा तिथे एक लाईट हाऊस आहे आणि हा पूर्ण समुद्र. आज दिवसभराचं पर्यटन संपवून आम्ही इथेच थांबतो. यानंतर भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.